ठरावधारकांना मत मांडू दिलं गेलं नाही. शोमिका महाडिक यांचा गोकुळच्या सभेत रोखठोक आरोप. गोकुळ दूध संघाच्या सभेत सत्ताधारी गटाच्या सभासदांकडून उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. तर विरोधकांकडून ठरावधारकांना मत मांडू दिलं गेलं नाही असा रोखठोक आरोप गोकुळच्या संचालिका शोमिका महाडिक यांनी यावेळी केला. दरम्यान संघाच्या पशुवैद्यकीय सेवेचा बोजवारा उडालेला असताना पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा घाट कशासाठी असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. तसेच मागील 4 वर्षात गोकुळच्या ठेवीत घट कशी झाली असा प्रश्नही महाडिक यांनी यावेळी उपस्थित केला. पाहूया त्यापुढे काय म्हणतात. सगळेच मंजूर करायला आम्ही काय गोकुळच्या विरोधात नाहीये. ज्या गोष्टी गोकुळसाठी हितकारक नाही आहेत, घातक आहेत, अशाच गोष्टींना फक्त आमचा विरोध आहे. प्रचंड गोंधळामध्ये ही सभा होते आहे. असं बघता सत्ताधाऱ्यांनी सभा चालवली ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांच्याच हातात असतं सभा कशी चालवायची, विरोधकांना कसं हँडल करायचं सत्ताधाऱ्यांच्या हातात असतं. जर त्यांनी चांगल्या पद्धतीनं विरोधकांच्यासाठी सुद्धा बैठक व्यवस्था केली असती, आमच्या ठरावधारकांना जर बसायला जागा दिली असती आणि बोलायला हातात माईक दिला असता तर कदाचित शांततेत ही सभा पार पडू शकली असती. पण टँकरवरती एकही प्रश्न उपस्थित मी केलेला नाहीये गेले 3 वर्ष. एकतर दुसरी गोष्ट, माझा महाविद्यालयाला विरोध आहे त्याच्याबद्दल तर 100% ते काय बोलले नसतील. असो, टँकरचा विषयच नाही आहे. जे 4 विषय मी सांगितले ते सभासदांचे होते, काल सुद्धा सगळ्यांच्या समोर मी मांडलेले आहेत. आजही पाहिजे तर परत मी ते रिपीट करते. 50 लिटरच्या आतली संस्था मतदानास पात्र होऊ नये, त्याला सभासदत्व देऊ नये, 50 लिटरची अट रद्द करू नये, याच्यासाठी आमचा विरोध आहे. कारण ऑलरेडी यांच्या बोगस संस्था इतक्या वाढलेल्या आहेत आणि त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा आणि जे जेन्युन सभासद आहेत त्यांच्या उद्या मताला किंमत राहू नये असा हा घाट घालण्यात आलेला आहे. महाविद्यालय यांना रेटून कुठल्याही परिस्थितीत करायचं आहे. पण माझं हे मत आहे की जर गोकुळच्या नफ्यावरती महाविद्यालय उभं करणार असाल, एवढं जर गोकुळ नफ्यात जात असेल तर ती नफ्याची रक्कम शेतकऱ्यांना जमा करा, शेतकऱ्यांना जादा दर म्हणून द्या. महाविद्यालय किंवा शिक्षण व्यवसाय हा आपला व्यवसाय नाही, आपला व्यवसाय दुधाचा आहे. मी तर म्हणते दुग्धजन्य पदार्थ हे आपले बाय प्रोडक्ट्स आहेत, पण आपला मूळ जो व्यवसाय आहे तो दूध विक्रीचा आहे. त्यामुळं ऑलरेडी तो नुकसानात चाललेला आहे, तर त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि हे इतर जे उद्योगधंदे उभं करायचं म्हणतात त्याच्यासाठी आमचा पूर्ण विरोध आहे. मी काल स्वतः ऑडिट रिपोर्ट समोर ठेवून ऑडिट रिपोर्ट वाचलेला आहे. किंबहुना त्या ऑडिट रिपोर्टचे काही झेरॉक्स सुद्धा मी प्रतिनिधींना दिलेले आहेत तुमच्या मीडियाच्या. त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांच्याच ऑडिटरनी नमूद केलेलं आहे की दूध संस्था वाढल्या पण दूध संकलन वाढलं नाही. जो काही फुगीर आकडा दिसतोय दूध संकलन वाढल्याचा, ते कार्यक्षेत्राबाहेरील दूध आहे. आपल्या मागच्या वर्षीपर्यंत आपण 80% दूध कार्यक्षेत्रातलं घेत होतो, आज आपण फक्त 71% आलेलो आहे. त्यामुळं कार्यक्षेत्रातलं दूध हे लोक वाढवत आहेत आणि सांगतायत की आम्ही दूध वाढवलंय. यांनी म्हशी दिल्या, म्हशी देण्यासाठी हे लोक काय करतात, कर्ज पण द्यायला लागलेले आहेत, संस्था वाढवायला लागलेले आहेत. पण त्या मानाने स्पेसिफिकली सांगा अगदी काटेकोर प्रमाणे की कार्यक्षेत्रातलं दूध किती वाढलं. समांतर सभा मला घ्यावी लागेल, कारण जे माझे मुद्दे आहेत ते सर्व सभासदांच्या पर्यंत पोहोचले पाहिजेत. इथे आम्हाला अपेक्षित होतं की ते जेव्हा प्रश्न उत्तरं वाचून दाखवत आहेत तेव्हा कमीत कमी जे आम्हाला प्रतिप्रश्न पडतायत त्याची उत्तरं आम्हाला इथे मिळतील. पण ते तसं काही दिसत नाही आहे. गेले मला वाटतं 2 तास चेअरमनच बोलायला लागलेले आहेत. पहिला तर ते प्रस्तावित समता संपेना, त्याच्यानंतर आता प्रश्न उत्तरं वाचतायत, विरोधकांना बोलायची संधीच देत नाहीयेत. आणि सगळ्यात दुर्दैव हे आहे की प्रस्ताव वाचल्यावरती, ठराव वाचल्यावरती चेअरमनना स्वतः माईक घेऊन सभासदांना सांगावं लागतं की मंजुरी द्यायला हात वर करा. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे.
गेले नसल्याचं काय? अहवाल वाचन सुरू असताना सभासद सर्व गेले उठून मागचे का? मग आता हे मी बोलायला नको ना, हे शब्दात म्हणण्यापेक्षा उठून गेले. ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड असं मला वाटतं. सभासदांच्या हितासाठी सभा चालवली जाते का नेत्यांच्या हितासाठी काय वाटतं? मला तरी असं वाटतंय, पहिली गोष्ट, जो माणूस इतके वर्ष म्हणत होता की सर्वसाधारण सभेला नेत्याचं काय काम असतं, तो गेले 3 वर्ष मागच्या दाराने येऊन सभा अटेंड करतोय, हेच मुळात आश्चर्य आहे. खरं तर त्यांनी असं म्हटल्यावरती त्यांनी स्वतः सभेला येणं अपेक्षित नसतं, पण जर ते आलेले आहेत तर त्यांच्यासाठी बहुतेक ही सभा चालवली जात असेल, कारण विरोधक म्हणून आणि सभासद म्हणून आम्हाला तरी बोलायची संधी देत नाहीये. तुम्ही मासिक सभेला अनुपस्थित राहता, सभा संपल्यानंतर मी मगाशी तेच सांगितलेलं आहे की जर त्यांचा असा आरोप असेल तर मी म्हणणार मी जाते, ते म्हणणार त्या जात नाहीत, मी म्हणणार मी प्रश्न विचारते, ते म्हणणार त्या विचारत नाहीत. हे कोण प्रूव्ह करणार? शेवटी ही बंद खोलीत होणारी चर्चा आहे. तर माझी गोकुळची संचालिका म्हणून ही विनंती आहे पूर्ण संचालक बोर्डाला आणि चेअरमनना की इथून पुढच्या ज्या काही संचालकांच्या बोर्ड मीटिंग होतील त्या इन कॅमेरा घ्याव्या. वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात तुम्ही जे प्रश्न उपस्थित करताय त्याबाबत हा संग्राम आहे असं त्यांच्याकडून दावा केला आहे. तुम्हाला काय वाटतं, कशासाठी नेमकं हे वैद्यकीय माझा हे बघा, महाविद्यालय कोणासाठी उभं करतायत, कोणाच्या घशात घालतायत, मला याच्याशी घेणं देणं नाही. माझा मुळात हाच उद्देश आहे की महाविद्यालय आपला व्यवसायच नाही आहे, तुम्ही या भानगडीतच पडू नका. उलट गोकुळ मोठं करायचं बघा, त्याची विक्री घटायला लागलेली आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. आपल्या शेतकऱ्याला पैसे कसे मिळतील बघा. आणि जर आपल्या शेतकऱ्याची मुलं शिकून उद्या वेटरनरी डॉक्टर्स व्हावीत अशी तुम्हाला वाटत असेल, त्यांनी डेअरी टेक्नॉलॉजी शिकावी अशी वाटत असेल, तर गोकुळकडनं त्यांना स्कॉलरशिप द्या. पण महाविद्यालय स्थापन करणं हा त्याच्यावरचा उपाय असू शकत नाही. गेली 4 वर्ष सभासद उठून गेले सगळे मागचे. अरे पण मी दरवर्षी गोकुळच्या सर्वसाधारण सभेच्या आधी प्रेस घेते, यात काही वेगळं नाहीच आहे, तेच मी आता पण घेतेय. ही निवडणूक नक्कीच नाही आहे, पण इथे सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसाधारण सभासदच प्रश्न विचारण्यासाठी आले. त्यांना म्हणावं जाऊन की इथे सभासदांना प्रश्न विचारायला संधी द्या म्हणून. तुमचा पण इथे नेता म्हणून काहीतरी रोल आहे. ज्या पद्धतीने केडीसीसी बँकेमध्ये सगळे सभासद प्रश्न विचारू शकतात, मग इथं त्यांचं का चालत नाही हे मला विचारायचं. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.